इफ आय आस्क यू की जेव्हा तुम्ही सुरुवात करत होता तेव्हा अशा कोणत्या 1-2 गोष्टी होत्या ज्या तुम्हाला अजिबात कल्पनाच नव्हती की हे करायचं असतं, आणि व्हॉट वॉज युअर प्रोसेस ऑफ गेटिंग अलॉंग विथ इट? म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल फोटोशूट, ठीक आहे, जे आता वाटतं की हा फोटोशूट नॉर्मल, पण सुरुवातीला असं वाटलं की काय हे कसं काय करू, काय मी कसं करायचंय हे, अशी कोणती गोष्ट होती? मी अदिती मला वाटतं फुटणार आहे तिला आठवलंय काहीतरी. मला काहीतरी आठवलंय ऍक्च्युली ना. मी वेब शोवरनं मला आठवलं, मी एक वेब शो करून माझा नवरा डिरेक्ट करत होता. ग्लिटर नावाची एक वेब सिरीज आहे जी हिंदी आहे, आणि त्याच्यासाठी आय थिंक क्राईम म्हणाले की इतके वर्ष मी असं काही क्राईम रिलेटेड नेहमीच केल्या, त्या सगळ्या लव्ह स्टोरीज आणि असंच केलं, रोमॅन्टिक आणि हे ते, त्यामुळे कधी असं आलं नाही. आणि त्या दिवशी म्हणजे तो पहिलाच शॉट होता ज्याच्यात डेड बॉडी पडली आणि माझ्या हातात चाकू आहे आणि रक्त झालंय सगळीकडे, आणि ते रक्त माझ्या हाताला अंगाला सगळीकडे लागलंय. तर ते उडलं असेल तर तोंडाला पण लागलं असेल, आणि ओठावर इथे लागलं होतं, आणि ते पण असं होतं ना, तर मी थोडंसं ते चाटलं आणि ते मला गोड लागलं. आणि हे रक्त गोड असतं, आणि हे माहितीच नव्हतं की हे जे खोटं रक्त असतं जे तुम्हाला दिसतं फिल्ममध्ये ते गोड असतं, आणि कारण ते बनवलेलं असतं, केमिकल्स असतात त्याच्यात, आणि ते गोड असतं टेस्टला. तर माझ्या डोक्यात आहे की अरे जर खरंच रक्त असं गोड असेल तर आवडेल ना कोणाला. लोक बोलते हैं कि ये प्रोजेक्ट के लिए मैंने खून दिया है पर खून पिया है. सो ही गोष्ट मला तर असं सांगितलं, असं अचानक की हे माहितीच होतं काय, शुअर हे ऑडियन्सला पण माहिती नसेल जेव्हा आम्ही करतो काम. आम्हाला अजूनही वाटतं की सॉस असतो, नाही ते प्रॉपर रक्त केमिकल्स बनवलेलं असतं, पण ते इतकं छान असतं की जर आपल्या इथे असेल तर शेवटल्या शॉट नंतर माय गॉड, मला हे व्हिज्युअली का दिसतंय की प्रार्थना बसली आणि ती रक्त थोडा समोसा आणून द्या ना. मला खूप गोष्टी अशा आहेत माझ्याकडे लिस्टमध्ये की जे मला माहीत नव्हतं. अरे बापरे, हे पण जसं मेकअप करून ऑडिशन द्यायला पाहिजे हे मला माहीत नव्हतं, कारण मी पथनाट्य किंवा वक्तृत्व, स्फूर्त वक्तृत्व ह्याच्यात आपण कधी असं तयार होऊन जात नाही. मी आजही आठवतंय पुणे मुंबई वन डे रिटर्न करायचे आणि अंधेरी स्टेशनला उतरून चालत यारी रोडला जायचे, आणि ते उन्हात मी पूर्ण घाम झालेली असायचे, काळी पडलेली असायचे. तर मला असं वाटायचं की काय आपल्याला परफॉर्म करायचं आहे, पण जेव्हा ती रांग पाहायचे मी सगळ्या सुंदर मुलींची आणि ज्या डेकटअप होऊन यायचा, तेव्हा मला कॉन्फिडन्सच नव्हता. त्यामुळे मेकअप करायला लागतो, आणि आता तो करणार कोण, कारण मला अजिबात येत नव्हता. त्यामुळे ती अजूनही मला असं वाटतं मी हळूहळू शिकतेच आहे. जे मला जमत, मला खूप स्वतःला मनवावं लागतं की तुला तयार व्हायला लागणार. सेकंड गोष्ट, एकदा तुम्ही नावारूपाला आल्यानंतर यू हॅव टू बी ऑलवेज प्रेझेंटेबल. ही जी गोष्ट आहे जी मला आजही बघ मला काटायला असं मला वाटतं की अरे यार लेट मी बी मी. तर ते मला अजूनही जमत नाहीये की यू हॅव टू प्रेझेंट युअर सेल्फ, यु नो, आपल्या टॉप टू टोक सगळंच नीट पाहिजे. तेही मला अजून जमत नाही, जे मला असं वाटतं की ते करायला लागतंय ॲज पर डिमांड. पण अगेन इट्स युअर स्टेट ऑफ माइंड. कधी कधी मला नागराज मंजुळेंच्या जेव्हा मी त्यांच्या स्टाईलमध्ये काम केलं तेव्हा मला असं वाटलं की असं काही नाही, हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत. आपण छान असलं पाहिजे, मग लक्ष नाही जात की तुम्ही काय घातले, तुम्ही कसे दिसत आहात. तर त्यांच्यामुळे मला तो कॉन्फिडन्स मला तिथे काम केल्यावर मिळाला. नंतर जेव्हा फिल्म तयार होते तेव्हा त्याच्या मागे इतका विचार केलेला असतो. आर्ट, मग प्रॉपर्टीज, मग कॅमेरा, मग त्याची लेन्स, मग फिशाय म्हणजे काय, वाईड अँगल म्हणजे काय, हे सगळं तुम्ही जेव्हा काम करायला लागतात तेव्हा हळूहळू लक्षात येतं. कधी जेव्हा तुम्ही ऐकता डिस्कशन डिरेक्टर आणि असिस्टंट डिरेक्टर्स किंवा आर्ट डिरेक्टर्स किंवा सिनेमॅटोग्राफर्स बोलत असताना, त्यामुळे मला आठवते मी हिंदी सिरियल जेव्हा करायला लागले होते तेव्हा तर असं असायचं की एक लीड आणि तिचेच सगळे सीन. त्यामुळे मी राहायचे सेटवर 4-4 दिवस, त्यामुळे मला सगळंच माहिती असायचं. त्यामुळे अरे बाउंडर खोल, थोडा बाउंडर खोल, ते म्हणजे काय, किंवा हे सगळं मी टेक्निकली ॲज अ सिनेमॅटोग्राफर मी जास्त बरं आता शूट करू शकते असं वाटतंय. ते मला कळलं की किती मेहनत आहे एक एक फ्रेम सुंदर किंवा लॉजिकल दाखवण्यामागे. तर मला असं वाटतं की अरे आपल्याला फक्त ॲक्टिंग, ते पण आतून जे येतं तेच मला करता येतं, पण त्याच्यासाठी ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टींचा जर आधार नसेल तर तुम्ही तितक्या पॉवरफुली पोहोचू शकत नाही. आणि हे पण मला असं वाटलं अरे बापरे,
मला असं वाटतं रोज मला नवीन काहीतरी असं वाटतं बाप रे हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. आय एम स्टील इन दॅट झोन की आपल्याला काहीच येत नाही. वेन यू ट्राय, जर आपल्याला खूप कळायला जेव्हा नॉलेज यायला लागतं तेव्हा असं वाटतं की आपण काहीच नाही होत, आपल्याला काहीच येत नाही. त्या झोनमध्ये सध्या मी आहे असं मला वाटतं. पण आता कळलं आपल्याला, आम्हाला याचं रहस्य कळलंय. सो आपल्या सगळ्या रील्स आता तू शूट कर. सिनेमॅटोग्राफर एडिट सुद्धा येतो तुला रील्स पण एडिट करायला दे मग तिला. मला मीडिया मॅनेज करशील, मला PR मॅनेज करशील का? इथे साधारण एम्प्लॉयमेंट झालेली आहे. इनफॅक्ट हेही की सिरियलमध्ये चॅनल अप्रुव्हल यायला पाहिजे, मग ते प्रोडक्शनकडे येतं. मग कारण मला असं वाटायचं अरे वेळ वाया चाललाय, स्क्रिप्ट नाहीये, approve नाहीये. मग आता की अच्छा जिथे आपल्याला काहीच चालू शकत नाही तिथून काहीतरी येणार आहे. हे खूप गोष्टी आपल्याला नव्याने कळायला लागतात. तू जे मगाशी फुटलेली विचारू पण नको. परत मी सुरुवातीला गेले तर मला ना एक स्क्रिप्ट दिलं, दळवाटचं शूटिंग चालू होतं आणि मग एक DOP होते, त्यांनी अच्छा लाईट केला, अच्छा लाईट इकडनं ये, आणि त्याला काय म्हणतात ते उघडा बिघडा, काय इकडे बेबी लावा ना, काही तेव्हा कळत नव्हतं. मी म्हटलं बापरे एवढं असतं का, ओके. आणि मग आल्यानंतर रिहर्सल झाली, मी म्हटलं चला आता आपलं शूटिंग होणार. आणि मग समोर एक माणूस, मग इकडनं मुवमेंट घ्यायची, तर हा मार्क, अच्छा मग इकडे हा पॅन. म्हणजे कलाकाराला किती व्यवधानं असतात. तो लाईट, समोरच्याचा लाईट पण सांभाळायचा, स्वतःचा लाईट पण सांभाळायचा, हा मार्क पण सांभाळायचा, त्या मार्कच्या मध्येच पाय ठेवून उभं राहायचं, थोडंसं इकडे तिकडे झालं त्याचा फोकस जाणं, किती काय नुसतं त्या लाईन्स म्हणा आणि संपवा ना काय ते. तर हे मला खरंच माहिती नव्हतं आणि म्हटलं चायला हे खूप आहे बाबा, हे खूप आहे. आणि पण हे खूप जे सगळे व्यवस्थित करतात ना, तो चांगला ॲक्टर बनतो, हे सगळं समजून घ्यायला लागतं आणि ती मजा आहे ना. पण तू ह्याच्यावरच हसलेलीस मगाशी? हो ग, नक्की नाही असं तिने ते थांबलेलं आहे स्वतः. मधल्यामध्ये किस्सा एक्सचेंज झालाय, आम्हाला जाणून घ्यायचं. काही नाही डिमांड मी खरं सांगू, मला कंटाळा यायचा. अरे हो मेकअप दिखाव, क्लोज माझा चालू आहे ना, मग नंतर लक्षात यायला लागलं की इकडे कॅमेरा लागलाय ना, मग समोरचा मागचे पण केस डकला दिसत असायचं इकडनं. मग ते ना सुरुवातीला लक्षात नाही, नंतर अरे इकडे भोवऱ्याचं दिसतंय आपला, पुढच्या क्लोजला समोरचा चालू असताना कव्हर करा, मग इकडचा दिसतंय, मग इकडं मी ना असे डोक्यानं फिरवायला लागलेले, मग असं खांदाच द्यायला लागलेले. सो इतकं गंमतशीर असं की आपलं मागणंही काहीतरी असं दिसतंय हे लक्षात आणि क्लोज, समोरचा क्लोजला टॉ असं दिसतंय. मला आठवतंय पवित्र रिश्ताच्या वेळेला ना आमचे DOP होते, मराठी होते आणि टीम पण सगळी मराठी होती, कॅमेरा टीम पण आणि लाईट टीम पण. आणि माझं खूप काम नसायचं, सो मी खूप कमी डायलॉग्स नाही, मी शांतीने मागे कुठेतरी कॅमेराच्या इथे उभी असायचे आणि मी उभी होते, ड्राउन ट्रॉली अशी लागली होती, म्हणजे DOP तिथे होते. आणि ते जेव्हा इथे आले ना, तर तेव्हा त्यांनी असं माझ्याजवळ आले, तर तेव्हा ते असं हळू बोलले, लाईट घे. तर मला इतकी नवीन होते, मला कळत नव्हतं, मी खरंच आजूबाजूची लाईट शोधायला लाईट घे म्हणजे माझ्या चेहऱ्यावर घे, फेसवर गेली लाईट असं होतं. आणि ती लाईट घे माझ्या DOPनी सांगितलं कुठली लाईट घेऊ आता, जी दिसली ती घेतली. असं मी शपथ मी असं केलं आणि खरंच मला कळत नव्हतं व्हॉट इज लाईट घे. हो हे असूच शकतं, एक वेगळंच टेक्स्टबुक आधी वाचायला पाहिजे. करतो आम्ही हिंदी शो, त्याच्यात DOP मराठी आणि त्यात ते मराठीत काहीतरी बोलले लाईट घे, सो ते मला कळलं नाही की लाईट घे म्हणजे चेहऱ्यावर घे. मी ती लाईट घेतली. क्या बात है.